शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची लाल रंगाची ब्रेझा कार सापडली आहे। या कारच्या डिक्कीमध्ये एक मृतदेह सापडला आहे। हा मृतदेह अशोक धोडी यांचा असल्याचं समोर आलं आहे। गोताखोरांनी पाण्यातून गाडी बाहेर काढली तेव्हा गाडीत एक काळ्या रंगाचं जॅकेट आणि पांढऱ्या रंगाचे मोबाईल इयरफोन बाहेर काढले। गुजरातमधील भिल्लाड जवळील सरीग्राम मालफलिया येथे एक बंद दगडखाणीत अशोक धोडी यांची लाल रंगाची कार सापडली। यानंतर पालघर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। यानंतर अशोक धोडी यांची गाडी पाण्यातून बाहेर काढण्यात आली तेव्हा गाडीच्या डिक्कीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला आहे। शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अशोक धोडी 20 जानेवारीपासून बेपत्ता झाले होते। अशोक धोडी यांच्यासोबत नेमकं काय झालं याचा काही स्थानपत्ता पोलिसांना मागील 12 दिवसापासून लागत नव्हता। आता अखेर पोलिसांनी या अशोक धोडी यांच्या बेपत्ता होण्याचं गूढ उलगडलं आहे।